नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, गुरुपौर्णिमेनिमित्त आपण सर्वजण किंवा आपण सर्वांनी 21 दिवसांच्या स्वामींच्या प्रभावी सेवा चालू केल्या असतील. काहींना चालू करायच्या असतील आणि काहींनी चालू केल्या देखील असतील. ज्यांना अजूनही सेवा चालू करायच्या आहे आणि ज्यांनी सेवा चालू केल्या नाही त्यांनी हा व्हिडिओ तुम्ही आज उद्या जेव्हा आपण बघताल त्या दिवसापासून तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता. ज्यांना 21 दिवसांची सेवा करणं शक्य नाही त्यांनी 11 दिवसांची 7 दिवसांची सेवा केली तरी चालेल. बघा, आपण 21 दिवसासाठी स्वामी चरित्र सारामृत ही सेवा चालू केली असेल. जास्तीत जास्त स्वामी भक्त, दत्तभक्त स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं ह्या 21 दिवसामध्ये, 7 दिवसांमध्ये, 11 दिवसांमध्ये पारायण करत असतात. ज्यांना 21 दिवसाचं पारायण करायचं असेल त्यांनी आज उद्या चालू केलं तरी चालेल. आणि ज्यांना 11 दिवसाचं स्वामी चरित्र सारामृत पारायण करायचं असेल त्यांनी कधीपासून करायचं. ज्यांना 7 पारायण करायचे असतील किंवा 7 दिवसाचे पारायण करायचे असेल त्यांनी कधी करावे. आणि ज्यांना फक्त आणि फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं 1 दिवसाचं पारायण करायचं असेल त्यांनी ते कसं करावं याविषयीची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, गुरुपौर्णिमेचं अवचित्त साधून या काळात आपण जास्तीत जास्त सेवा आपल्या गुरूंची करायची आहे. कारण हा जो काळ आहे ना, हा काळ खूप महत्त्वाचा आहे. कारण या काळात गुरुतत्व हे खूप सक्रिय असतात, पॉझिटिव्ह असतं. या काळात आपण जी पण काही सेवा करू याचं फळ आपल्याला अधिकाधिक पटीने अधिक मिळत असतं. आणि आपल्या पुण्याचा बँक बॅलन्स वाढवण्यासाठी आपण ही सेवा करायची आहे. ज्यांचे कर्म, भोग, प्रारब्ध त्रास देत असतील, अडचणी देत असतील ते कमी करण्यासाठी त्यांनी ही सेवा करायची आहे. सेवा तुम्ही अगदी 5 मिनिटाची केली तरी ती महाराजांपर्यंत जाणार आहे. अगदी तुम्ही 2-2 तासाची जरी केली तरी ती महाराजांपर्यंत जाणार आहे. फक्त सेवा करताना ती अगदी मनापासून करायची आहे, विश्वास ठेवून करायची आहे. मग तुम्ही अगदी 5 मिनिटाची जरी सेवा केली तरी ती चालणार आहे. बघा, बरेच जण 2-2 तास बसून सेवा करतात परंतु त्यांना त्याचं फळ मिळत नाही. कारण ते ह्या सेवेच्या काळामध्ये इतरांचं वाईट चित्तात, इतरांबद्दल वाईट बोलतात, इतरांचं धुणं चुणं करतात किंवा घरात वाद घालतात. पॉझिटिव्हिटी नसते, मनात पॉझिटिव्ह विचार नसतात, विश्वास नसतो, श्रद्धा नसते. मग तुम्ही ह्या गोष्टी धरून सेवा केली तर तुम्हाला त्याचं फळ अजिबात मिळणार नाही. परंतु तुम्ही 5 मिनिटं जरी सेवा केली आणि ती अगदी मनापासून जरी केली तरी तुम्हाला त्या सेवेचं फळ 100% मिळणार आहे. आता ज्यांना 11 दिवसांची स्वामी चरित्र सारामृत ही सेवा करायची असेल त्यांनी कधीपासून चालू करायची. तर बघा, रविवार 19 जुलैपासनं तुम्ही रविवारपासनं 11 दिवसांच्या सेवेला सुरुवात करू शकतात. आता ह्या 11 दिवसात 19 जुलै ते 29 जुलै ह्या काळात जर का महिलांचा मासिक धर्म असेल, अडचण येणार असेल आणि तुम्हाला जर का सेवा करायची असेल तर मग तुम्ही 19 तारखेला ही सेवा न सुरू करता तुम्ही त्याच्या अगोदर 4 दिवस ही सेवा सुरू करू शकतात. म्हणजेच काय, तर ही सेवा तुम्ही 15 तारखेला किंवा पुढच्या 16 तारखेच्या गुरुवारला तुम्ही ही सेवेला सुरुवात करू शकतात. कारण मध्ये जर का तुम्हाला खंड पडणार असेल तर तुम्ही ही सेवा अगोदर चालू केली तरी चालेल. ज्यांना 7 स्वामी चरित्र सारामृत पारायण करायचे असेल किंवा 7 दिवसांचे स्वामी चरित्र सारामृत पारायण करायचे असेल त्यांनी 7 दिवसांच्या सेवेला तुम्ही गुरुवार 23 तारखेला सुरुवात करू शकतात. बघा, ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे त्यांनी देखील गुरुवार 23 तारखेला तुम्ही हे पारायण करायला सुरुवात करू शकतात. त्यानंतर 2 दिवसांनी एकादशी येते. शनिवारी 25 तारखेला आषाढी एकादशी आहे. तुम्ही हे पारायण 23 तारखेला चालू करू शकतात. आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊ शकतात. खिचडी, शेंगदाणा तुम्ही सर्व खाऊ शकतात. तुम्ही दत्तगुरूंना, स्वामी समर्थांना फळांचा किंवा तुम्ही जे उपवासाचे पदार्थ बनवले आहेत त्याचा नैवेद्य देखील तुम्ही दाखवू शकतात. आता यामध्ये बघा, तुम्ही जर का स्वामी चरित्र सारामृत ही सेवा 7 दिवसांसाठी करत असाल तर तुम्ही 23 तारखेला करा. ज्यांना वाटत असेल की मला 22 तारखेला सुरू करायची, 21 तारखेला सुरू करायची तर नक्कीच तुम्ही ही सेवा 22ला, 21ला सुरू करू शकतात. आणि मध्ये तुम्हाला जर का कुठे बाहेर गावी जायचं असेल, लग्न असेल किंवा इतर कार्य असेल तर ही सेवा तुम्ही अगोदर चालू केली तरी चालेल. तुम्हाला 7 दिवसाचं जे पारायण आहे याची सांगता तुम्हाला गुरुपौर्णिमेला करता येईल
या हिशोबाने तुम्ही ह्या सेवेला सुरुवात करायची आहे. आता ज्यांना 11 दिवसांची, 7 दिवसांची, 21 दिवसांची सेवा करायला अजिबात टायमिंग नाही, मग तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून म्हणजे आवर्जून 1 दिवसाचं स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करायचं आहे. बघा, आपल्या गुरूंसाठी आपण 1 दिवस नक्कीच देऊ शकतो. गुरूंसाठी गुरुदक्षिणा म्हणून आपण 1 दिवसाचं स्वामी चरित्र सारामृत हे पारायण करू शकतो. मग हे पारायण कसं करायचं? मग त्या दिवशी तुम्ही 1 दिवसासाठी उपवास धरायचा आहे. तुम्ही त्या दिवशी संपूर्ण दिवस उपवास धरून संध्याकाळी तुम्ही उपवास सोडायचा आहे. त्या दिवशी तुम्ही पूजेची मांडणी केली तरी चालेल किंवा नाही केली तरी चालेल. आणि 1 दिवसाचं पारायण करतोय आपण गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने, आपण आपल्या गुरूंची पूजा मांडणी ही वेगळी करत असतो. मग ठीक आहे ना, तुम्ही स्वामी समर्थांच्या फोटोची, मूर्तीची छान अशी पूजा मांडणी करा. 1 दिवसाचं पारायण करा. पारायण करताना तुम्ही 1.5-2 तास तुम्हाला जे काही वेळ लागणार आहे ते एका बैठकीत तुम्हाला पारायण पूर्ण करायचं आहे. तुम्हाला 1 ते 21 अध्याय संपूर्ण पठण करायचे आहे. 1 माळ किंवा 11 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. तारक मंत्र 1 किंवा 11 वेळा म्हणा. संध्याकाळी छान असा स्वयंपाक बनवून आपल्या गुरूंना नैवेद्य दाखवा आणि तुम्ही तुमचा देखील संध्याकाळी आरती करून नैवेद्य करून तुम्ही उपवास सोडू शकतात. तर 1 दिवसाचं पारायण तुम्ही या पद्धतीने करू शकतात. ज्यांना इच्छापूर्तीसाठी 1 दिवसाचं पारायण करायचं असेल त्यांनी नक्कीच संकल्प सोडून तुमची इच्छा सांगून मग तुम्ही हे पारायण करू शकतात. आणि तुम्ही नुसती सेवा म्हणून देखील हे पारायण करू शकतात. तर या पद्धतीने आपल्याला 1 दिवसाचं, 7 दिवसांचं, 11 दिवसांचं आणि 21 दिवसांचं पारायण करायचं आहे. या व्यतिरिक्त जर का काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.